नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो, ही आपली 14वी प्रश्नपत्रिका असणार आहे आणि यामध्ये जेवढे काही प्रश्न आपण विचारलेले आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये जी घेण्यात आलेली होती त्यातील हे महत्त्वाचे इम्पॉर्टंट असणारे आपण प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न नुसार घेण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। मित्रांनो, यामध्ये जे करंट अफेअर्स असणार आहे 2024-2025 चं ते देखील आपण 5 प्रश्न यामध्ये ऍड केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर विचारण्यात आलेलं होतं। महाराष्ट्रातील उंच शिखर कोणतं आहे, त्याची उंची किती आहे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये असं आहे विचारलेलं आहे। पण या ठिकाणी प्रश्न आपल्याला जवळपास 2 प्रश्न आहेत। महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर एक तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असे आपल्याला जवळपास 2 वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर लक्षात ठेवायचे सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे जे आहे तर हे कळसुबाई हे शिखर आहे आणि कळसुबाई शिखर हे ऑप्शन क्रमांक 2 तर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। या ठिकाणी थोड्याशा काही ज्या नोट्स आहेत त्या देखील पाहून घ्या। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे आणि ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर एवढी आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले जे कळसुबाई आहे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। कळसुबाई हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते। लक्षात ठेवायचे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। आपल्याला मित्रांनो अजून एक प्रश्न विचारतो की हे जे कळसुबाई शिखर आहे तर हे कोणत्या तालुक्यामध्ये येतं? आपल्याला जिल्हा माहित झाला, पहा जिल्हा आहे अहिल्यानगर, तर तालुका कोणता आहे हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? पहा, भारताचे लिंग गुणोत्तर आपल्याला विचारलेला आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2011च्या जनगणनेवरती विचारण्यात आलेला आहे। 2011 पासून आतापर्यंत आपल्या भारतामध्ये जनगणना झालेली नाही, म्हणजे जेवढे काही आपल्याला जनगणनेवरती प्रश्न असतील हे सर्वच्या सर्व 2011 मधीलच येणार आहेत। तर 2011 मध्ये भारताचं जे लिंग गुणोत्तर होतं ते होतं ऑप्शन क्रमांक 4 943 इतकं। 943 हे काय आहे पहा थोडंसं, तर सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये आपल्या 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया होत्या, म्हणजेच लिंग गुणोत्तर हे 943 होतं। तर हे 943 हे काय आहे लक्षात ठेवायचंय, जर 1000 पुरुष असतील, किती 1000 पुरुष, तर त्यांच्या मागे स्त्रिया ज्या आहेत स्त्रियांची संख्या ही 943 इतकी आहे। आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताची पूर्ण लोकसंख्या आपली 121 कोटी एवढी होती। जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा सध्या 17% इतका आहे। या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 943। यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे? या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलाय की महाराष्ट्र राज्याचं हवामान हे कशा प्रकारचं आहे। मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 9वीच्या भूगोलामध्ये सुद्धा आढळतो। पहा, महाराष्ट्र राज्याचं जे हवामान आहे तर हवामानाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 2 विषुववृत्तीय मान्सून हवामान आहे पहा आपल्या राज्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहिले अँग्लो मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झाले आणि डॅशच्या तहाने ते समाप्त झाले। या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा, तर जे युद्ध आहे पहिलं अँग्लो मराठा युद्ध हे कोणत्या तहाने सुरू झालं होतं? तर सुरतच्या तहाने हे सुरू झालं होतं। आणि या युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला? तर तह होता तो ऑप्शन क्रमांक 2 तर सालबाईच्या तहाने या युद्धाची शेवट झालेला आहे। मित्रांनो प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे। TCS जे पॅटर्न आहे त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत। पहिले अँग्लो मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झालं आणि सालबाईच्या तहाने ते समाप्त झालं। ग्वालियर पासून 20 मैलांवर चालवायचा जो सालबाईचा तह आहे तो 17 मे 1782 मध्ये मराठा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाला होता आणि महादजी शिंदे यांच्या मदतीने तो एक तह झालेला होता।
या ठिकाणी आपल्याला एक चालवायचा आलेला आहे, पण या ठिकाणी सालबाईचा असं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रिंट मिस्टेक झालेली आहे. PDF मध्ये ती आपण दूर करणार आहोत. या तहामुळे 7 वर्ष चाललेल्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली. कोणता तह आहे तो? सालबाईचा तह. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? या ठिकाणी झरिया कोळसा क्षेत्र आपल्याला विचारलेलं आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर झारखंड या राज्यामध्ये आहे पहा झरिया कोळसा क्षेत्र. झरिया हे भारतातील सर्वात मोठ्या कोळशाच्या साठ्याचे प्रतिनिधित्व करतं. अंदाजे 19.4 अब्ज टन कोकिंग कोळशाचा साठा त्या ठिकाणी आहे. कोळसा क्षेत्र दामोदर नदीच्या खोऱ्यात आहे आणि सुमारे 110 चौरस मैल व्यापते आणि कोकसाठी योग्य बिटुमिनस कोळसा जे आहे ते तयार करतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, झरिया हे जे आहे हे झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2024च्या करंट अफेअर्स वरती आपण प्रश्न घेतलेला आहे. विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे राज्य आहे ऑप्शन क्रमांक 2. तर तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे विवेकानंद रॉक मेमोरियल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी, लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी आहे? तामिळनाडूतील कन्याकुमारी. तर कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल या ठिकाणी 2 दिवस म्हणजेच 48 तास ध्यानधारणा केली होती. स्वामी विवेकानंदांच्या सन्मानार्थ 1970 मध्ये बांधलेले हे स्मारक कन्याकुमारीच्या एका लहान बेटावरती स्थित आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र एकत्र येऊन मिळतात. आणि राज्य कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य. प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते? या ठिकाणी काय काय वापरलं जातं? पहिला आहे पहा त्याच्या कळ्या आणि दुसरं आहे त्याचे मुळे. तर या दोघांचाही वापर कशासाठी केला जातो? तर जे काही पचन संबंधी म्हणजे पचन संस्थेशी संबंधित असणारे जे काही आजार आहेत त्यांच्यावरती उपाय म्हणून वापरलं जातं. ती वनस्पती कोणती आहे? तर ती वनस्पती आहे पर्याय क्रमांक 4. तर कांचन नावाच्या वनस्पतीचे मुळे आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत तर ह्या औषध म्हणून वापरले जातात आणि त्या ज्या आहेत त्या पचन समस्येवरती गुणकारी असतात. या ठिकाणी पहा, कांचन ही भारतात उगणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांचा वापर पचन समस्या दूर करण्यासाठी केला जातो आणि हे एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट आणि कर्करोग विरोधी क्रियाकल्पासाठी त्याचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8वा आहे, भारतातील रोख संचती प्रमाणाचे म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. CRR याचा फुल फॉर्म आपल्याला एक वेळा विचारला होता. तर कॅश रिझर्व्ह रेशो हा आहे CRR याचा फुल फॉर्म. आणि निर्धारण खालीलपैकी कोणाद्वारे केले जाते? जे काही कॅश रिझर्व्ह रेशो आहे याचं निर्धारण कोणाकडून केलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं म्हणजेच RBI कडून केलं जातं. भारतातील रोख संचती प्रमाणाचे म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो याचं निर्धारण हे भारतीय रिझर्व्ह या बँकेद्वारे केलं जातं. रोख संचती प्रमाण ही भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्दिष्ट केलेली किमान रक्कम आहे जी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सार्वजनिक ठेवींची व्यावसायिक बँकांनी देखरेख केलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 RBI जे आहे हे याचं निर्धारण करते. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आलेला आहे? प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी कितवी सुधारणा विचारलेला आहे? सुधारणा अधिनियम जो आहे तर तो होता ऑप्शन क्रमांक 1 44वा सुधारणा अधिनियम जो आहे. तर या अधिनियमाद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा जो हक्क आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे म्हणजेच तो वगळण्यात आलेला आहे. सन 1978 मध्ये राज्यघटनेतील 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा अधिकार जो आहे तो काढून टाकला आणि कलम 300 अंतर्गत ते साध्या म्हणजे काय विचारले की ते साध्या कायदेशीर अधिकारामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. कितवा आहे? पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव देण्यात आले? प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मित्रांनो 2 प्रश्न जे आहेत हे तयार होतात. त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे की ब्राह्मो सभा जी आहे याची स्थापना कधी केली? लक्षात ठेवायचे 1828 साली केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर राजा राममोहन रॉय यांनी या सभेची स्थापना केलेली आहे.
आणि ही जी सभा आहे या सभेला अजून दुसरं नाव कोणतं देण्यात आलं? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर ब्राह्मो समाज हे जे नाव आहे हे ब्राह्मो सभेला देण्यात आलं होतं. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि ब्राह्मो समाज ही एक हिंदू एकेश्वरवादी असणारा गट होता आणि 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना केली होती आणि नंतर त्याच सभेला नाव ब्राह्मो समाज असं देण्यात आलं. 1828 मध्ये कलकत्ता येथे बंगाली लोकांच्या बैठकीने या चळवळीला सुरुवात झाली होती. या चळवळीचा मुख्य उद्देश होता की शाश्वत देवाची उपासना करणं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना 6 वर्षांच्या किंवा डॅश वयापर्यंतच्या कार्यकाळासाठी नियुक्त केले जाते. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. पहिला प्रश्न काय आहे की मुख्य निवडणूक आयुक्त यांना 6 वर्षाच्या किंवा किती वर्षापर्यंतच्या काळासाठी नियुक्त केलं जातं? लक्षात ठेवायचं, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर 65 वर्ष किंवा 6 वर्षासाठी त्यांची नियुक्ती केली जाते. म्हणजे 65 वर्षापर्यंत किंवा वयापर्यंत तर ते कार्यकाळ त्या पदासाठी नियुक्त केले जातात. या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग याची जी स्थापना आहे 25 जानेवारी 1950 आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना 6 वर्षांच्या किंवा 65 वर्ष वयापर्यंतच्या कार्यकाळासाठी नियुक्त केलं जातं. राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. मित्रांनो, ही लाईन थोडीशी महत्त्वाची आहे. तर भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत यांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती यांची नियुक्ती करत असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना अन्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करता येते. भारतीय निवडणूक आयोग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद यांच्या निवडणुका घेत असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नरोरा अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरती स्थित आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नरोरा अणुऊर्जा केंद्र विचारलेलं आहे आणि या ठिकाणी ते कोणत्या नदीवरती स्थित आहे किंवा कोणत्या नदीच्या काठावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर गंगा नदीच्या काठावर आहे. पहा, नरोरा अणुऊर्जा केंद्र हे गंगा नदीच्या काठावर येतं. नरोरा अणुऊर्जा केंद्र हे उत्तर प्रदेशात बुलंदशहर जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्प आहे. या ठिकाणी अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न तयार होतो की नरोरा अणुऊर्जा प्रकल्प किंवा केंद्र जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. 220 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1992 साली सुरू करण्यात आलेला होता. आपल्याला जर जिल्हा विचारला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बुलंदशहर, लक्षात ठेवा, बुलंदशहर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 गंगा नदीच्या काठावर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात आहे? मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की अण्णाभाऊ साठे जे आहेत यांचं पूर्ण नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पहा, अण्णाभाऊ साठे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. यांचा जन्म आहे 1 ऑगस्ट 1920 वाटेगाव या गावी झाला. सांगली जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे आणि 1944 साली टिटवाळा येथे झालेल्या शेतकरी परिषदेमध्ये लाल बावटा या कला पथकाची स्थापना जी आहे ही अण्णाभाऊ साठे यांनी केलेली आहे. अण्णाभाऊंनी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये दलित युवक संघाची स्थापना करून बेरोजगार तरुणांना एकत्रित म्हणजे संघटित केलं होतं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या पोवाड्याने सबंध महाराष्ट्र त्यांनी पेटून उठवला. रशियामध्ये अण्णांनी पोवाड्यातून शिवचरित्र सांगितलेलं होतं. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय आहे? तुकाराम भाऊराव साठे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विधेयक मांडण्याची घोषणा केलेली आहे? हा प्रश्न आपल्याला 2024च्या करंट अफेअर्स मधील विचारण्यात आलेला आहे. इच्छा मरण, लक्षात ठेवा, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असा कोणता देश आहे त्या देशाने इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विधेयक मांडलेले आहे? आणि हा जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4. तर फ्रान्स हा जो देश आहे, फ्रान्सचे अध्यक्ष यांनी इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी एक विधेयक मांडलं होतं. फ्रान्समध्ये 2023 मध्ये एक सर्वेक्षण घेण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये बहुतांश नागरिक जे आहेत यांनी इच्छा मरणाला पाठिंबा देखील दिलेला होता. पर्याय 4 क्रमांक आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. या ठिकाणी विचारले की खालीलपैकी म्हणजे 4 ऑप्शन पैकी आपल्याला सांगायचं आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा ऑप्शन क्रमांक 4 तर महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे.
जर आपल्याला या 3 वरचे जे आहेत तर त्यांच्यापैकी मध्य प्रदेश दिलं असतं तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो पसरलेला आहे. या ठिकाणी पहा, पेंच व्याघ्र प्रकल्प हे राष्ट्रीय उद्यान दक्षिण मध्य प्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेवरती स्थित आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा तसेच महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात लिंगराजा मंदिर स्थित आहे? लिंगराजा मंदिर हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, कोणत्या भागामध्ये स्थित आहे असं विचारलेलं आहे. आपल्याला राज्य या ठिकाणी विचारलेलं नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर पूर्व भागामध्ये स्थित आहे. या ठिकाणी राज्य कोणतं असणार आहे, तर राज्य आहे पहा ओडिसा. या राज्यामध्ये लिंगराजा मंदिर स्थित आहे आणि ओडिसाची जी राजधानी आहे भुवनेश्वर या ठिकाणी ते स्थित आहे. हे भुवनेश्वरमधील मुख्य मंदिर आहे आणि या शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी लिंगराजा मंदिर एक आहे. हे भगवान त्रिभुवनेश्वर म्हणजे शिव यांना समर्पित करण्यात आलेलं आहे. 6व्या शतकाच्या लेखनातही या मंदिराचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. लिंगराजा मंदिर हे जे आहे तर हे पूर्व भागामध्ये स्थित आहे. राज्य जर विचारलं तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. शहर जर विचारलं तर भुवनेश्वर या शहरामध्ये ते स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तमू लोसार. तमू लोसार लक्षात ठेवायचंय किंवा लहोसार असं म्हणू शकतो त्याला. तर हा गुरुंग समुदायाचा नवीन वर्षाचा उत्सव कोणत्या देशामध्ये साजरा केला जातो? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला खूप वेळा देश आणि देशामध्ये जे उत्सव असतात ते साजरे केले जातात. तसेच आपल्याला राज्य आणि कोणत्या राज्यामध्ये कोणता उत्सव साजरा केला जातो यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर तमू लोसार हा गुरुंग समुदायाचा नवीन वर्षांचा एक उत्सव आहे आणि तो साजरा केला जातो पर्याय क्रमांक 2, तर नेपाळ या राज्यामध्ये तो साजरा केला नेपाळ या देशामध्ये साजरा केला जातो. कोणत्या ठिकाणी जास्त करून, तर नेपाळची जी राजधानी आहे काठमांडू, तर या ठिकाणी तो जास्त प्रमाणात साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळ. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा एक भाग आहे? पूर्वांचल टेकडीचा खालीलपैकी कोणता भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मिशामी टेकड्या ह्या ज्या आहेत ह्या पूर्वांचल टेकडीचा एक भाग आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर मिशामी टेकड्या पूर्वांचल टेकडीचा एक भाग आहेत. पूर्वांचल टेकड्या ही श्रेणी ईशान्य भारतातील हिमालयन श्रेणी प्रणालीचा पूर्वेकडील एक विस्तार आहे. ते देहांग नदीच्या घाटाच्या पलीकडे दक्षिणेकडे आणि भारताच्या पूर्व सीमेवर म्यानमारसह पसरते. पूर्वांचलमध्ये पटकाई, बरेल पर्वतरांगा, नागा हिल्स, मिशामी टेकड्या आणि लुशाई हिल्स या टेकड्यांचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी पुणा, सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आलेली होती? परमहंस मंडळी याचे आपल्याला संस्थापक 2 वेळा विचारण्यात आले होते. पहा, संस्थापक कोण आहेत, पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की त्याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली? याची स्थापना करण्यात आली आहे 1849 या वर्षी. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. सन 1849 वर्षी पुणा, सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली होती. परमहंस मंडळी हा गुप्त सामाजिक धार्मिक गट होता जो 1849 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झाला. 1844 मध्ये सुरतमध्ये तो स्थापन झाला आणि स्थापन केलेल्या मानव धर्म सभेशी तो त्याचा जवळचा एक संबंध होता, म्हणजे रिलेशन त्या ठिकाणी होतं. तर याची सुरुवात दुर्गाराम मेहताजी, दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांच्या मित्राच्या गटाने केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 1849. यानंतरचा प्रश्न आहे, डॅशमध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली या ठिकाणी झालेलं जे शेतकरी आंदोलन होतं त्याचं नेतृत्व केलं होतं? तर ते वर्ष आहे पर्याय क्रमांक 3, तर 1928. 1928 हे जे वर्ष आहे हे बारडोली सत्याग्रहाची सुरुवात झालेली होती. कधी झाली होती? 12 जून 1928 ला. ठिकाण कोणतं आहे? बारडोली, सुरत जिल्हा येतो, गुजरात राज्य येतं. त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी. नेतृत्व करण्याचं किंवा शेतकरी आंदोलन करण्याचं कारण काय होतं? तर ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांवर वाढीव कर आकारणी केली होती आणि ती जी वाढ होती जवळपास 30% इतकी मोठी होती. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली या ठिकाणी शेतकरी एक आंदोलन घडवून आणलं होतं आणि त्याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. वर्ष आहे 1928. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न, 20 प्रश्न जे आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले होते.
या 20 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपल्याला आत्तापर्यंत झालेल्या जेवढ्या काही PDF आहेत वनरक्षक भरतीच्या, त्या सर्व PDF जर एकाच क्लिकवरती डाउनलोड करायच्या असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सर्व PDF एकदम फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.